मुर्दाबाद मुर्दाबाद, गलाच पाहिजे गलाच पाहिजे। जनविरोधी महासरकार मुर्दाबाद, जनविरोधी महासरकार मुर्दाबाद। साहेब आमचं निवेदन तुम्ही वरपर्यंत आपल्या इथं प्रांत अधिकार नाही आहेत, परंतु त्यांचे प्रतिनिधी म्हणून इथं वाळू साहेब आहेत, त्यांना आपण हे निवेदन सोपत आहात। सगळ्या संघटनांनी इथे यायचे आहे। सुशील भाऊ तुम्ही पण इकडे यायचे, सतीश भाऊ, नामदेव बदले साहेब पुढे यायचे, थोडं सरकून जायचं आहे। वनसिंग भाऊ थोडं सरकून जायचं आहे। संतोष भाऊ इकडे, वारू भाऊ, सुरेश भाऊ, सुनील भाऊ, रवी भाऊ, रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा। महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद, महाराष्ट्र सरकार मुर्दाबाद। हम करेंगे हम करेंगे हम करेंगे हम करेंगे। शहादा तालुक्यातील सगळ्या सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते मिळून प्रांत कार्यालयावर निदर्शनाचा हा कार्यक्रम आयोजित केलेला होता। जो महाराष्ट्र सरकारने जनतेची मुस्कटदाबी करणारा जनसुरक्षा विधेयक कायदा जो लागू केलेला आहे, ज्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हक्कांवर गदा येणार आहे, जे स्वातंत्र्य संविधानाने या देशातील नागरिकांना बहाल केलेला आहे, त्या संविधानाच्या कलम 19चं उल्लंघन या कायद्याद्वारे संपूर्ण होणार आहे। म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या आंदोलनाचं आयोजन केलेलं होतं। सगळ्या सामाजिक संघटना आणि शरद पवार राष्ट्रवादी गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि इतर ज्या काही डाव्या विचारधारेच्या संघटना आहेत, त्या संघटनांनी मिळून संपूर्ण राज्यभर धरणे हे निदर्शने केलेली होती। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये नंदुरबार, नवापूर, दळगाव, तळोदा, शहादा, अक्कलकुवा या संपूर्ण तालुक्यांमध्ये हे धरणे आंदोलन निदर्शन झालेलं आहे। आणि या निदर्शनाद्वारे आम्ही राज्यपालांना ही विनंती करतो की जे विधेयक राज्य सरकारने पारित करून घेतलेलं आहे, त्या विधेयकावर त्यांनी सही करू नये। आणि त्यांनी जर सही केली नाही तर आम्हालाही वाटेल की आमच्या राज्याचे राज्यपाल खरोखर हे आमचे राज्यपाल आहेत, अन्यथा त्यांनी त्या विधेयकावर सही केली तर आम्ही असं समजू की महाराष्ट्र सरकारने आणलेला हा काळा कायदा इंग्रजांच्या राजवटीप्रमाणे सुरू झाला असून आम्हाला सर्व सामाजिक संघटनांना पुन्हा एकदा आमच्या स्वातंत्र्याचं आंदोलन लढावं लागेल आणि त्याच्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत, असा आम्ही या निवेदनाद्वारे आज हा संदेश दिलेला आहे।